मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 10 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र अनिकाने आणि कामिनीने प्लॅन केला असतो की मात्र आता त्यांना तो काळा कलर कमळीच्या चेहऱ्याला लावायचा असतो, जेणेकरून 4-5 दिवस तिच्या चेहऱ्याचं काळं निघणारच नाही असा त्यांचा प्लॅन होतो. पण तो मात्र प्लॅन त्यांचा सक्सेस तर काय होत नाही, पण त्यांच्यावरच नक्कीच उलटतो. त्यानंतर कमळी आणि ऋषी मस्तपैकी एकमेकांना कलर वगैरे लावत असतात. तर सगळेजण ऋषीचं कौतुक करू लागतात. बंड्या, निंगी आणि रायबा सगळेजण ऋषीचं कौतुक करू लागतात. ते म्हणू लागता की निंगी तर म्हणू लागते, बापरे ऋषी सर, तुम्ही तर जिंकल्या. तुम्ही तर आत्तापर्यंत ही कमळीनं कुणालाच गावली नाही. आत्तापर्यंत तिला कुणीच कलर लावू शकत नव्हतं, पण मात्र तुम्ही रेकॉर्ड तोडला आहे बरं का. तर ऋषी मात्र तिथे खाली मान घालूनच लाजत असतो. तेवढ्या वेळामध्ये खरंच बंड्या पण म्हणू लागतो, ऋषी सर खरंच बरं का, तुम्हाला मानलं आहे. आता त्यावेळी कमळी म्हणू लागते, खरं तर ना मी तर कुणाला गावतच नसते, पण ती इथे ना जागा पण जास्त नव्हती म्हणून मला जास्त काही पळताच आलं नाही. त्यानंतर ऋषी मात्र कमळीला कलर वगैरे लावून देत असतो. त्यानंतर सगळेजण आनंदामध्ये होळी खेळत असतात. तर दुसरीकडे कामिनीचा प्लॅन तिच्यावरच उलटलेला असतो. त्यानंतर कामिनीचा चेहरा पूर्ण काळा झालेला असतो. तर अनिका म्हणू लागते, अगं राणी आजी बघ ना गं, आपण काहीही करायला जातो त्या कमळीसाठी, ते आपल्यावरच कसं उलटतं मला तर कळतच नाही. त्यावर आता ती कामिनीचा फेमस डायलॉगमध्ये ती अनिकाला म्हणू लागते, अनिका बेटा तुला माहिती नाही का, आपण जे करतोय ना ते कधी कधीच आपल्यावर होतं, पण आता बघ मी कसा डाव टाकणार आहे. त्या कमळीला मात्र आता तिच्याकडून मी सगळं सत्य उधळून घेणार आहे. तर अनिका आणि कामिनी आता परत एक प्लॅन करतात की कमळीला ना आपण थंडाई म्हणजे जास्त भांग पाजून टाकूया, म्हणजे ते आपण जे काही विचारतो ना ते खरंच सगळं काही सांगून टाकेल. त्यानंतर कमळी मात्र फ्रेश होण्यासाठी जात असते आणि जेव्हा ती फ्रेश होऊन बाहेर येते तर अनिका आणि कामिनी तिच्याकडे लक्ष देऊनच असतात. जेव्हा कमळी बाहेर येते तर अनिका तो थंडाईचा ग्लास घेऊन येते आणि कामिनीही मात्र तिच्या सोबत येते. अनिका कमळीला पकडते आणि कामिनी डायरेक्टली ती थंडाई कमळीला पाजवून देते. तर कमळी खूप मोठ्याने वरडत असते, म्हणू लागते, अरे सोडा मला, कुणी पकडलं आहे मला तर कळतच नाही, माझ्यासोबत असं का कुणी करतंय. तर त्यावेळी कमळीला मात्र सगळी थंडाई पाजून देतात आणि मग कमळीला साईडला लोटून देतात आणि दोघेही तिथनं बाजूला होऊन जातात. दुसरीकडे सगळेजण घरामध्ये बसलेले असतात. तेवढ्या वेळामध्ये कमळीला तर लगेचच काही त्या थंडाईची नशा होत नाही. त्यानंतर थोड्या वेळाने सगळेजण ग्रुप करून घरात बसलेले असतात. तेवढ्या वेळामध्ये तिथं गौरी देखील चेहऱ्याला रंग लावून आलेली असते. तिला मात्र कमळीला बघायचं असतं म्हणून, पण तिला कोणी ओळखत नाही. त्यावेळी राजन पण तिथेच असतो. कमळी मात्र इतक्या मोठ्याने भॉ करून ओरडते तर सगळेजण घाबरतात. ऋषी तर डायरेक्टली घाबरून पळायचंच करत असतो. त्यानंतर कमळी खूप हसू लागते. तर कमळी म्हणू लागते, हो बघा ना कशी मजा केली आणि ही कडू आजी किती घाबरली आहे ना. त्यावेळी कामिनीला वाटत असतं, चला आपण जो काही प्लॅन केला आहे तो आता थोडाफार तरी सक्सेस नक्की होईल. त्यावेळी अनिका देखील तिथेच असते. आता त्यावेळी लगेचच अन्नपूर्णाच्या लक्षात येतं, हिनं नक्कीच थंडाई जास्त पिली म्हणून हिला नशाच चढली आहे. तर त्यावेळी अन्नपूर्णा म्हणूही लागते की खरं तर हिला खूप जास्त थंडाई झाली वाटतंय. तर त्यावेळी कमळी निंगीला म्हणू लागते, निंगी चल ना गं, मला गावाकडे जायचं आहे, मला आई आणि आबाला भेटून यायचं आहे, खरंच मला जायचंच आहे. तर तेवढ्या वेळामध्ये कामिनी म्हणू लागते, हो तुला तुझ्या आई आणि आबाला गावाकडे भेटायला जायचं आहे, मला सांग बरं तुझ्या आईचं नाव काय आहे. तर त्यावेळी गौरी तर खूप घाबरून जाते. गौरीला वाटत असतं की कमळी आता खरंच नाव सांगते की काय. राजन देखील त्यावेळी अनिका, कामिनी आणि कमळीकडेच बघू लागतो. तर कमळी फक्त कामिनीकडे बघत असते. नाव वगैरे तर तिला काही आठवत नाही. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.